माझ्या मागे तुम्हाला सर्व दिसत असतील, दोन्ही साईडला दुकान आहेत प्रसादाची वगैरे, पण माझ्या समोर आता काय आहे ते तुम्हाला दाखवतो, स्पष्टच दिसेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। कालची एकदम बाहेर ट्रेक केल्यानंतर अवतार बघा कसा झालाय, आणि आम्ही आता ट्रेन आणि आम्ही काल या टेंटमध्ये राहिलो होतो। टेंट बघा हा, काल सगळी उपाशी झोपली कारण सगळ्यांची हालत बेकार होती, थंडीमुळे सगळी गारटली। आणि आता तिथे बाहेर आम्ही मॅगी केले, अन्वेष आणि दुर्वेश दोघं मॅगी करतायत, आम्ही खायचं काम करतोय। माझ्या डोळ्यांवरनं समजलं असेल माझी काय बेकार हालत झाली असेल। आता इथून निघाल्यावर आम्ही जाणार आहोत दर्शन घ्यायला। चला आपण आपलं पुढे कंटिन्यू करूया। कसं वाटतं सुनू मॅगी? एक नंबर, कसं वाटतं मॅगी खायला? एक नंबर अप्रतिम। आता केदारनाथ मंदिराकडे आम्ही चालायला सुरुवात केलंय। 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे इकडे मागे। हे बघा हा पूर्ण ग्रुप आहे आमचा, आम्ही चाललो आता दर्शन घ्यायला। एक मेंबर मिसिंग आहे, झोपलाय तो सोलो ट्रिपसाठी आलाय, तो थोड्या वेळात येईल दर्शन घ्यायला। तोपर्यंत आम्ही दर्शन वगैरे घेऊ। आणि मेन म्हणजे या प्रकारचे सर्वांनी कुर्ते मॅच केलेत, तिथे जाऊन मस्त फोटोशूट करू। केदारनाथला यायचा जर तुमचा प्लॅन झाला तर हॉटेल्स रूम बुक करा, टेंटच्या जीवावर राहू नका, कारण रात्र झाली की अशी थंडी पडते ना की त्याच्यावर काहीच नाही करू शकत। म्हणजे टेंट, त्याच्यावर तुम्ही स्लिपिंग बॅग घ्याल, त्याच्यावर ब्लँकेट जॅकेट सर्व असून पण काल बेकार थंडी लागली। आणि आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात बेकार अवस्था माझीच झाली। पण मंदिराजवळ जाताना बघा काय भारी रस्ता लागतोय, सर्व डोंगर इकडे पण। मंदिरात तर नक्कीच शूट करायला परमिशन नसेल, पण बाहेरून करूया। आता मी गॉगल घालून माझे डोळे लपवण्याचा प्रयत्न करतोय, मला बोलायची पण ताकद नाही राहिली। या प्रकारचे टेंट असतात, काही टेंटमध्ये हीटर अवेलेबल असतो तर काहीमध्ये नसतो। जर तुम्हाला टेंटच बुक करायचा असेल तर सर्व बघून घ्या, स्लिपिंग बॅग्स हीटर वगैरे, त्याच्यानंतरच बुक करा। आणि तो बघा तिथून हेलिकॉप्टर चालला आहे। तिकडे दूरवर जी घरं दिसत आहेत तिकडे मंदिर आहे। आता इथून आम्हाला दिसतंय पण कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही। आणि मंदिर बघण्याआधी तिन्ही भोवताली असलेले डोंगर बघा, आणि त्याच्या मागे पण उंच असा डोंगर आहे, पण तो आता सध्या ढगांनी दिसत नाहीये, ढगांनी झाकला आहे तो। दर्शनासाठी पब्लिक फुल आलंय आणि हेलिकॉप्टरचा आवाज पण खूप आहे। हे बघा इथे मागे दिसतील तुम्हाला, तर ते हॉटेल आहेत, तिथे तुम्ही बुक करू शकता। पण माझं जर पर्सनल सजेशन घ्याल तर टेंट अजिबात बुक करू नका। मला आता ना 1.5 किलोमीटर पण मंदिरापर्यंत पण चालायची ताकद नाही राहिले। आता मी वाट बघतोय ती समोर जे ढग दिसत आहे, धुकं किंवा ढग काय असेल ते गायब व्हायची, कारण त्याच्या मागे जो डोंगर आहे बर्फाने भरलेला तो मला शूट करायचा आहे आणि मला पण बघायचा आहे। मंदिरात जाण्याआधी या इथे तुम्ही सर्वांनी पास चेक करायला लागतात। आम्ही पण आता पास चेक करतोय सर्व, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला एंट्री भेटेल। इथे टायमाला क्लायमेट चेंज होतोय। आता जास्त गरमी होती म्हणून कानटोपी वगैरे घातली नव्हती, पण अचानक थंडी लागायला लागली, कानटोपी परत घालायला लागली। या पद्धतीचे हॉटेल तुम्हाला भेटू शकतात राहायला, इकडे पण आणि इकडे पण। इथून फक्त आता सरळ जायचं आहे आणि तो बघा तिथे मंदिर। माझ्या मागे तुम्हाला सर्व दिसत असतील, दोन्ही साईडला दुकान आहेत प्रसादाची वगैरे, पण माझ्या समोर आता काय आहे ते तुम्हाला दाखवतो, स्पष्टच दिसेल।
लोकांची गर्दी पण बघा आणि केदारनाथ मंदिर पण. हा रस्ता आहे तो सरळ डायरेक्ट मंदिराजवळ जातो आणि आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल मंदिरा. आता आम्ही जरा 2-3 फोटो काढले पण त्याच्यामध्ये आमचा बाकी ग्रुप पुढे गेला. आता त्यांना जाऊन पहिला शोधायला लागेल. आता आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहिलोय. आतमध्ये शूट करायला परमिशन नाही आहे. मग आम्ही आता दर्शन वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर ब्लॉग करू. पार्वती पटेल. मंदिरात आत्ताच दर्शन घेऊन झालं आमचं. सकाळी 6 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जातात आणि त्याच्यानंतर 12:30ला परत बंद होतात. त्या 12:30 ते 2 या 1.5 तासाच्या दरम्यान इथे महाप्रसाद असतो. आम्हाला थोडा यायला उशीर झाला त्याच्यामुळे 12:30च्या नंतर आलो. पण जास्त गर्दी नव्हती म्हणून दर्शन भेटलं आम्हाला. माझ्या मागे जिकडून ते तुम्हाला डोंगर दिसत आहेत, जो मागे प्रलय आला होता तो याच डोंगरांच्या वरून आला होता. आणि हे बघा, हे इकडे केदारनाथ बाबाचं मंदिर आहे. आपण मंदिराच्या आता मागच्या बाजूला आहोत. प्रलयामध्ये जी शिला वाहून आली होती ती हीच शिला, भीमशिला तिचं नाव आहे. ती पण तुम्हाला दाखवतो. आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आता पावसाला पण सुरुवात झाली आणि त्यासोबत हलका हलका बर्फ पण पडतोय. मागे बघा, आता मंदिर पूर्ण क्लिअर दिसत असेल तुम्हाला. पब्लिक पण कमी होत चाललंय. पाऊस वाढलाय, थंडी पण वाढलाय. म्हणून मी आता पटापट आमच्या टेंटमध्ये चाललोय. ब्लॉग चालू करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की टेंटमध्ये राहू नका. आम्ही ते 2 दिवस राहणार होतो. आजचा दिवस पण आमचा तिथे स्टे होता. पण एवढी थंडी पडलाय ना की आम्ही विचार केला की निघायचं, रात्रीपर्यंत खाली गौरीकुंडपर्यंत पोहोचायचं. पण अचानक हवामान बदलला, पाऊस सुरू झाला, हलका हलका बर्फ पडतोयच. मग त्याच्यामुळे आम्हाला खाली जाणं शक्य नाही. काल जवळजवळ -2 पर्यंत टेम्परेचर गेलं होतं आणि आज -6 पर्यंत जाईल, कारण बर्फ पडेल असं सांगतायत. या व्हिडिओ नंतर आमची सर्वांची बेकार हालत झाली होती. हवामान पण बदललं होतं. त्याच्यामुळे आम्ही सर्व आमच्या टेंटमध्ये गेलो. पण आमच्या ग्रुपमधले 2 जण, अन्वेष आणि कुणाल, हे दोघं केदारनाथ मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या भैरवबाबा मंदिराजवळ दर्शन घ्यायला गेले. तिथे त्यांना एक डॉक्टर भेटले. त्यांनी केदारनाथ मंदिराचा आणि भैरवबाबा मंदिराचा इतिहास सांगितला. तर या ज्या पुढल्या व्हिडिओ आहेत त्या त्यांनीच शूट केलेल्या आहेत. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आम्ही आता निघालोय श्री भैरवनाथ मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. बघू शकता तुम्ही वरून पूर्ण दर्शन. ये जो 2 पर्वत है जय विजय, तो पुरानी काल में जब पांडव लोग यहाँ आए थे तो मंदिर बनाया था, जैसे कहते हैं, तो शंकर जी वहां से उनका ध्यान हो गए थे उत्काशी से. उसका गाय का रूप रख के यहाँ पर रखा था. तो जय विजय पर्वत के ऊपर भीम जी खड़े हुए थे, दोनों पैर रखे, और सारी गायों को अपने पैर के नीचे से रास्ता दिया, ये पहचानने की शंकर जी कौन है. तो बीइंग अ गॉड ही कैन नॉट पास बिलो द लेग ऑफ अ ह्यूमन. So then they came to know, and that is why the those parvats are called Jai Vijay. And then he was having a kheer in a katora, and that split that like spilled. So that Ganga, that is called Dhauli Ganga. It is white in all times. So when during the course of summers, the snow melts, so all the water become dirty. But this water never becomes dirty. Okay, thank That is what they say. बताने के लिए थँक यू. Thank you. My name is Dr. Navneet Singh. I'm a doctor. तर आता भैरवनाथ मंदिराचं दर्शन घेऊन
मी आता निघतो खाली रूमवर जायला आणि आता वाजलेत 8:30 आणि टेम्परेचर गेलंय -4 वर. तर चला आता रूमवर निघूया. जय हर हर महादेव. केदारनाथ मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही परत आमच्या टेंटमध्ये आलोय आणि चला आपण आजचा ब्लॉग इथेच संपवूया.